नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, आज भारतीय स्वातंत्र्य दिन. अर्थातच तुम्हाला कल्पना आहे की 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. असं म्हटलं जात आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच तयातील बोध खरा. हाच तयातील बोध खरा. जवळजवळ 150 ते पावणे 200 वर्ष ब्रिटिशांनी भारतभूमीला कळत नकळत गुलामगिरीच्या साखळदंडामध्ये जखडलेलं होतं. आणि त्या गुलामगिरीतून भारतभूमीची मुक्तता होण्यासाठी ते कळत नकळत हातापायामध्ये जखडलेले साखळदंड तोडण्यासाठी वयाच्या 16 वर्षी, 17 वर्षी, त्याचबरोबर 22व्या वर्षी मंगल पांडे, बाबू गेनू, भगतसिंग, राजगुरू, बॅरिस्टर सावरकर असेल, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर हे सगळेच असतील. तर या सर्वांनी काय केलं की अतिशय कमी वयामध्ये कोणी क्रांती केली. ब्रिटिशांनी त्यांना देशद्रोही ठरवलं. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून काही जण स्वतःहून तुरुंगामध्ये डांबले गेले वगैरे. परंतु भारतभूमीच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी आपलं सर्वस्व मानलेलं होतं. आणि असे जे काही क्रांतिकारक आहे, त्यांनी जे काही आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान वगैरे केलं, किंबहुना ब्रिटिशांशी ते लढले, त्यांच्यामुळेच आज आपण हा मोकळा श्वास घेत आहोत. आणि म्हणून आजच्या या 69व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना गोड हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या जीवनाचं स्वातंत्र्य पाहिजे असेल तर ही खरी तुम्हाला संधी आहे की मनापासून अभ्यास वगैरे करा. अभ्यास केल्यानंतर काय होईल की कळत नकळत तुम्ही पास व्हाल. पास झाल्यानंतर तुम्हाला हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळेल. आजचं जग हे कळत नकळत स्वार्थी बनत चाललेलं आहे. श्रीमंत श्रीमंत होतात, गरीब मात्र गरीबच राहतात. आणि म्हणून हे परिवर्तन करण्यासाठी, स्वतःची आगली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आज ही 15 ऑगस्टच्या निमित्त तुम्ही मनाची प्रतिज्ञा वगैरे करा आणि स्वतःची ओळख निर्माण करा. पुन्हा एकदा सर्वांनाच स्वातंत्र्य दिनाच्या गोड हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चला तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तलाठी भरती 2025. मित्रांनो, आतापर्यंत तलाठी भरती असू द्या, पोलीस भरती असेल, सरळ सेवेच्या इतर कोणत्याही परीक्षा असेल, मराठी व्याकरण सगळीकडे अगदी निश्चित आहे. किंबहुना मेरिट लिस्टला येण्यासाठी ती आपली मातृभाषा आहे. आणि म्हणून आतापर्यंत आपण मराठी व्याकरणाच्या 30 पुष्प गुंफलेले आहेत, 30 घटक पाहिलेले आहेत. त्यामध्ये ओझरत्या स्वरूपामध्ये मग समास असेल, प्रयोग असतील, अलंकार असतील, विरामचिन्ह असतील, त्याचबरोबर इतर मिश्र प्रश्न आपण घेतलेले आहे. मिश्र प्रश्न घेताना देखील पाठीमागच्या इतर ज्या काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे होते, त्या क्वेश्चनचा देखील आपण विचार केलेला आहे. आजही आपण असंच या 31व्या पुष्पामध्ये, 31व्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. चला पाहूया काय आहे ते विश्लेषण. आता इथं पहा, खालील दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. आजचा हा जो काही व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना शुद्ध अशुद्ध शब्द याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. आतापर्यंत ज्या ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्दावरती किंवा गटात न बसणाऱ्या शब्दावरती प्रश्न विचारलेले आहे, त्या सगळ्या प्रश्नांचं इथं संकलन वगैरे आहे. आणि मग याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, वाचाल तर वाचाल. तुमचं जितकं वाचन असेल, जितकं लेखन वगैरे असेल, जितकं तुमचं भाषेवरती प्रभुत्व असेल, तेवढ्या लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन म्हटलेलं आहे. योग्य म्हणजे शुद्ध शब्दलेखन. शामियाना, शिदोरी, गुंतागुंत, जबरदस्त. आता जबरदस्त असतं का रे कधी? जबरदस्त नाही, जबरदस्त. इथं गुंतागुंत शब्द कसा आहे? गुंता-गुंत, बरोबर. मग हे शिदोरी शब्द कसा आहे?
शिदोरी. शिदोरी म्हणजे तुम्ही सहलीला चालला आहात, बरोबर, घरची भाकरी वगैरे घेतली, घरची भाकरी घेतली त्याला म्हटलं जातं शिदोरी, बरोबर. पण हा पण चुकीचा आहे. शामियाना. काय शामियाना? शामियाना म्हणजेच पूर्वीच्या काळी गड किल्ले वगैरे होते, राजे रजवाडे होते, त्यांचे शामियाने असायचे, बरोबर. हम्म, ठीक आहे. शामियाना कापडी बनवलेले तंबू वगैरे असायचे. पुढे खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दांचा गटात न बसणारा, गटात न बसणारा म्हटलेलं आहे. आता गटात न बसणारा म्हटल्यानंतर नौका, नाव, जहाज, आगगाडी. आता कोणता गटात नाही बसणार रे? तर ही आहे जलवाहतूक, ही आहे जलवाहतूक, ही आहे जलवाहतूक. पण आगगाडी चालते काय? भूमार्ग. हा जलमार्ग जलमार्ग जलमार्ग. पण आगगाडी कोठे धावते रे? कोठे धावते? तर जमिनीवरती. हे नौका लाकडापासून बनलेली असते, लाकूड असतं. नाव पण लाकडापासून, हे जहाज पण लाकडापासून बनवलेलं असतं. पण आगगाडी ही जमिनीवरती धावत असते. याच्यावरती कशाचा वापर होतो रे? आगगाडी ही जमिनीवरती धावत असते. म्हणून याचं उत्तर आहे सी, उत्तर बरोबर आहे. बाकीचे सगळे जलमार्ग आहे, हे मात्र भूमार्ग आहे. जमिनीवरचा मार्ग एकेरी असेल अथवा दुहेरी असेल. खालील दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन ओळखा. योग्य शब्दलेखन. आता धनवन चुकीचं आहे. धनवान, धनवान. आता धन आणि वान हे पण नाही. नंतर धनाढ्य हे पण चुकीचं आहे. धनाढ्य शब्द बरोबर आहे. कोणता शब्द बरोबर आहे? धनाढ्य शब्द बरोबर आहे. ठीक आहे. धनवान नाही, धनाढ्य शब्द चुकीचा आहे. आता खरं तर इथं धनवान असं जर असतं तर तो चुकीचा देता आलं असतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. धनवान, तर हाही चुकीचाच घ्या. पण धनाढ्य शब्द उत्तर आयोगाने इथं बरोबर दिलेलं आहे. 100% हे उत्तर बरोबर आहे. पुढे चला. पुढे जात असताना पुढचा प्रश्न काय सांगतो पहा. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दाच्या गटात न बसणारा शब्द. आता गटात न बसणारा शब्द, आता कसा ओळखायचा गटात न बसणारा शब्द? जसं बैल, एक बैल अनेक बैलच होतंय, बैलाचं बैलच राहील. एक उंट अनेक देखील काय होईल? उंटच होईल. एक काळवीट अनेक देखील काळवीटच होतं, काळवीट. एक घोडा अनेक घोडे. इथं वचन बदललेलं आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहे. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? सी. कोणता आहे रे? सी. ओके, चला पुढे जाऊया. स्वतःच्या मुलाच्या समाज सुधारक विचारांमुळे त्याच्या लग्नात हुंडा अजिबात न मिळाल्याने सोना काकू एवढ्या तेवढ्या कारणाने आपल्या डोक्यात टिंब टिंब घालून बसल्या. कचरा चुकीचे, वरवंटा चुकीचे, काठी चुकीचे. काय घालून बसल्या रे? राग. सर्वसामान्य विद्यार्थ्याला देखील समजेल, सोना काकूंना लई त्याचा राग आला. म्हणजे कोणतं उत्तर बरोबर आहे रे? डी. किती सोपं असतंय ना, सहजपणे उत्तर देऊ शकतो. पहा, प्रश्नात दिलेल्या शब्दास विरुद्धार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. आता विरुद्धार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी. आता विरुद्धार्थी शब्दामध्ये काय दिलेलं आहे? मावळता. आता काय दिलंय? मावळता. मावळता शब्द दिलाय. मावळता. त्याच्या विरुद्ध काय असेल रे? उगवता सूर्य, उगवता. उगवताच्या विरुद्ध मावळता. हे झोपविता, खरविता, हे शब्द सगळे कसे आहेत रे? चुकीचे आहेत. त्याचा काही उपयोग होत नाही. पुढे आता मित्रांनो, ही जी काही तलाठी भरती आहे ना, या तलाठी भरती 2025 साठी आपण पूर्ण तयारी केलेली आहे. एक्सपर्ट फॅकल्टी मार्फत ज्यांना 20 वर्षाचा, 10 वर्षाचा, 32 वर्षाचा अनुभव आहे, त्या एक्सपर्ट फॅकल्टी कडून तुम्हाला काय केलं? शिकवलं जाणार आहे. आता इथं या अमृतकर मॅडम आहे, त्या बुद्धिमत्ता शिकवतात. 3 ते 4 या वेळेत लाईव्ह मध्ये सुरू होतील. नंतर हे राठोड सर आहे, हे 4 ते 5 या वेळामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान शिकवणार आहे. मी स्वतः आहे, हे गणपत उगडे सर 7 ते 8 या वेळेमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण ट्रिक्सद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.
हे आहेत जितेंद्र अमृतकर सर, हे इंग्रजी 8 ते 9 या वेळेस शिकवणार आहे. हे आहे सुहास अमृतकर सर, गणितामध्ये एक्सपर्ट आहे, 9 ते 10 या वेळेस शिकवणार आहे. सर्व लेक्चर्स टिक्कर मराठी सरळ सेवा भरती YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला 100% निश्चितपणे मी सांगतो, मेरिट लिस्टला येण्यासाठी हा कोर्स तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल, अतिशय माफक फीमध्ये संपूर्ण कोर्स तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, प्रश्नपत्रिकांचा सराव पण होईल. त्याचबरोबर काही ठराविक PDF तुम्हाला पाठवण्यात येतील. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दांच्या गटात न बसणारा शब्द, गटात न बसणारा, न बसणारा म्हटलेलं आहे, न बसणारा. आता सांगा बरं काय वाटतं तुम्हाला? आई, वडील, आजी, पत्नी. आता कसं ओळखायचं लिंगावरून? ती पत्नी, ती आजी, ती आई. तिन्ही पण स्त्रीलिंगी आहे. पण वडील मात्र काय आहे? तो वडील किंवा ते वडील. आता हे वडील, तो वडील म्हटल्यानंतर काय आहे रे? तो वडील, तो माझा वडील. वडील म्हणजे पुल्लिंग आणि हे बाकीचं काय आहे? स्त्रीलिंग. स्त्रीलिंग, लिंग, स्त्रीलिंग, स्त्रीलिंग. म्हणून या ठिकाणी वडील काय झाला शब्द? गटाच्या बाहेर वेगळा आलेला आहे. ठीक आहे, पुढे चला. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दांच्या गटात न बसणारा शब्द, गटात न बसणारा. गटात न बसणारा म्हणजे कॅटेगरी लावायची. ती खुर्ची, तो टेबल, तो स्टूल, ती सतरंजी. पण खुर्ची, टेबल आणि स्टूल हे कसे रे? घन. म्हणजेच ही लोखंडाची किंवा लाकडाची खुर्ची, लाकडाचा टेबल, लाकडाचं स्टूल, लोखंडी खुर्ची, लोखंडी टेबल, लोखंडी स्टूल. बरोबर. पण हे मात्र या ठिकाणी सतरंजी जी आहे, तर ही सतरंजी ही तंतुमय धाग्यांची असते. इथं कापूस आहे, इथं लोखंड आहे. म्हणजे याचं उत्तर आहे डी. उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे, पुढे चला. पुढे जात असताना संधी करा. दु अधिक कीर्ती. आता दु अधिक कीर्ती बरोबर दु अधिक कीर्ती बरोबर काय झालं रे? दु अधिक कीर्ती बरोबर दुष्कीर्ती. इथं जर शब्द पाहिला तर हा शब्द बरोबर आहे दुष्कीर्ती. बी उत्तर या ठिकाणी अगदी सही आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे रे? बी. बी लक्षात ठेवा. पुढे चला. गटात शब्दांच्या गटात न बसणारा शब्द, फावडे, कुदळ, कुऱ्हाड. आता गटात न बसणारा, न बसणारा शब्द. आता कुऱ्हाड झाडे तोडत असते, ही कुदळ जमिनीमध्ये खोदत असते. त्याच्यानंतर फावडे, बरोबर. पण या फावड्याला दांडा असतो, याला पण दांडा असतो, याला पण दांडा असतो. मग तो लोखंडाचा असो अथवा लाकडाचा असो, काही घेणं देत नाही. पण पहार ही पूर्णपणे लोखंडाचीच असते आणि जमिनीमध्ये खोल घेण्यासाठी याचा वापर कसं? कुदळ, फावडे, कुऱ्हाड. आता हे मातीसाठी याचा वापर होतोय. पण पहार मात्र पूर्णपणे पोलादी असते किंवा लोखंडाची असते. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. खालील दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला ओळखा. चुकीचे. आता चुकीचे म्हणजे अविनाशी बरोबर आहे, अविरत बरोबर आहे, अर्वाच्य बरोबर आहे, चुकीचा म्हटलेलं आहे. इथं काय शब्द पाहिजे रे? अचानक. नक हा बरोबर आहे. पण इथं काय दिलेलं? अचानक. काय शब्द दिलेला? नाक शब्द दिलाय. हा मात्र इथं चुकीचा आहे. काय चुकीचं आहे? तर चुकीचा कसा आहे इथं? हे ना 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 हे शब्द पूर्णपणे रॉंग आहे. अचानक म्हटलेला आहे. ठीक आहे, पुढे चला. तलाठी भरती 2025 मगाशीच मी सांगितलं की आपण 1 तारखेपासून लाईव्ह मध्ये येत आहे. बुद्धिमत्ता 3 ते 4, सामान्य ज्ञान 4 ते 5, मराठी व्याकरण 7 ते 8, इंग्रजी 8 ते 9 आणि अंकगणित 9 ते 10. दर दिवशी 5 तास. सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल अशा शब्दात, अशा भाषेत संपूर्ण व्याकरण तुम्हाला शिकवलं जाईल. मग याच्यासाठी हे जर लेक्चर तुम्हाला हवे असतील तर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती YouTube चॅनल याला जरूर तुम्ही भेट वगैरे द्या. ठीक आहे, पुढे दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द अथवा वाक्प्रचार असलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा.
व पहा, राजेशने अख्ख्या विभागात सर्वांकडून उधार पैसे घेऊन बरेच महिन्यापासून कोणालाही परतफेड केली नसल्याने सामान्य लोकांनी आपले पैसे टिंबटिंब झाल्याचे समजले. सामान्य लोकांनी समजलं. काय समजलं? हा राजेश काय आता पैसे देत नाही. कुठं याच्या मागे लागते, आपले पैसे बुडीत झाले असं समजा आणि सोडून द्या. याचा अर्थ अक्कल खाती जमा झाली. काय जमा झाले रे? अक्कल खाती. बी उत्तर मात्र बरोबर आहे. अक्कल खाती जमा झाले. पुन्हा याची गरज करायची नाही. याला म्हणायचं अक्कल खाती जमा. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला शब्द ओळखा. योग्य शब्दलेखन. आता कोळिष्ट नाही, जुरळ म्हटले, झुरळ म्हणायचं तर केरवाडा हे पण चुकीचं आहे. सुरवंट शब्द बरोबर आहे. सुरवंट. सुरवंट शब्द अगदी बरोबर आहे. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्द लेखन ओळखा. चुकीचे. चुकीचे म्हटले चमत्कारिक बरोबर आहे. देशभक्त बरोबर आहे. जगबुडी बरोबर आहे. सूडबुडी. आता सूडबुद्धी. सूडबुद्धी शब्द कसा आहे रे? सूड बुद्धी हा शब्द अतिशय योग्य आहे. याला म्हटलं जातं सूडबुद्धी. काय म्हटलं जातं रे? सूडबुद्धी. ठीक आहे, पुढे चला. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दांच्या गटात न बसणारा शब्द शोधा. गटात न बसणारा शब्द शोधा. आता गटात न बसणारा शब्द शोधा म्हटल्यानंतर पेढा, बर्फी, इमारती आणि बटाटे वडा. आता बटाटे वडा, इमारती काय वाटतं तुम्हाला? सांगा, शोधा बरे शब्द. किती सोपा आहे ना? पेढा, बर्फी, इमारती आणि या ठिकाणी म्हटलेले बटाटे वडा. काय वाटतं तुम्हाला? सांगा शब्द काय वाटतो ते. पेढा, बर्फी, इमारती. आता इमारती म्हटल्यानंतर इमारती काय वाटतं रे? पेढा, बर्फी हे सगळे खाण्याचे इमारती. आता इमारती म्हटल्यानंतर जिलेबी पण होतं बरं का. पण आपण इमारती म्हणजे कशाला म्हणत असतो? जसं एखादी भिंत वगैरे असते, निर्जीव वगैरे, सजीव नाही का, मग त्या इमारती म्हटलं जातं. इमारती लक्षात येतं ना? तर म्हणून हे पेढा खाण्याचा आहे, बर्फी खाण्याची, बटाटवडे खाण्याचे. पण इमारती जर दुसऱ्या अर्थाने घेतला, हा जिलेबी वगैरे असं म्हटलं असतं तर ठीक होतं. पण इथं इमारती उत्तर बरोबर आहे. इथं काय म्हटलंय? गटात न बसणारा. न बसणारा शब्द वापरलेला आहे. बरोबर. आपण आपल्या पद्धतीने वेगवेगळी नावं देतोय. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्न दिल्या शब्दाच्या गटात न बसणारा. आता गटात न बसणारा पिस्तूल, रायफल, तोप आणि बंदूक. सांगा बरं अंदाजे काय उत्तर वाटतं? रायफल तुम्ही हातात वापरू शकता. पिस्तूल हातात वापरू शकता. बंदूक. पण तोप मात्र तुम्ही मेंढा तोप, देवगिरीचा किल्ला वगैरे तुम्ही पाहिला असेल, प्रतापगड वगैरे. तोप ही दारुगोळ्याची असते, मोठ्या प्रमाणात असते, मोठी असते आणि म्हणून याचं उत्तर सी बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे रे? सी. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्द लेखन असलेला पर्याय निवडा. चुकीचे. आता चुकीचे शब्द लेखन. आता वनराई बरोबर आहे, रोषणाई बरोबर आहे, दीपावली पण बरोबर आहे, अण्णामाई. आता अण्णामाई म्हणजे का? अण्णामाई हे शब्द चुकीचे. अण्णामाई, अन्नमाई, अन्नमाई हा मात्र वनराई हे रोषणाई, दीपावली शब्द बरोबर आहे. तो मात्र वनराई, अन्नमाई चुकीचा शब्द आहे. पुढे जाऊया. पहा, पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर पुढच्या भागाचा विचार करत असताना 18वा प्रश्न काय? गटात न बसणारा शब्द निवडा. गटात न बसणारा म्हटलेला आहे. हृदय, डोळे, जठर, मूत्रपिंड. आता हृदय, जठर, मूत्रपिंड. आता मूत्रपिंड हे जठर आणि हे हृदय हे काय आहे रे? कळत न कळत या ठिकाणी हे जे भाग आहे, पण हे डोळे ज्ञानेंद्रिय आहे
आणि बाकीचे मात्र शरीराचे इतर अवयव आहे. ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रियामध्ये फरक आहे. बाकीचे कर्म इंद्रिय हे ज्ञान इंद्रिय आहे. म्हणजे तुमचं डोळे हे पाहण्याचं काम करतात. ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय वेगळे असतात. ठीक आहे, पुढे चला. संधी ओळखा. पुरस्कार. आता पुरस्कार म्हटल्यानंतर पूर अधिक कार बरोबर पुरस्कार. पूर अधिक कार बरोबर पुरस्कार. आता हे कोणतं आहे? पूर अधिक कार बरोबर पुरस्कार. तिरस्कार, नमस्कार, विसर्ग, विसर्ग, कार संधी किंवा क्रू धातूची रूपे आहेत. क्रू धातूची रूपे वगैरे आहेत, म्हणून याला म्हटलं असतं पूर अधिक कार बरोबर पुरस्कार. हे उत्तर अगदी अचूक आहे, योग्य आहे. ठीक आहे. पहा, तलाठी भरती 2025 मुद्रांक, टीईटी असेल, नगर परिषद, सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा. तुम्हाला नेहमीच सांगितलंय बुद्धिमत्ता 3 ते 4, सामान्य 4 ते 5, मराठी 7 ते 8, इंग्रजी व्याकरण 8 ते 9 आणि हे 9 ते 10. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती ॲप या चॅनेल वरती हे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे काय करायचंय, ते ॲप डाउनलोड करायचं आहे. दिलेल्या पर्यायातून रिकाम्या जागा भरा. माधवी व निभा यांची मैत्री एवढी घनिष्ठ होती की दोघी जणी एकमेकांना टिंब जपायच्या. एवढी घनिष्ठ होती की दोघी जणी एकमेकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायच्या. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे याचा अर्थ अतिशय अतिशय काळजी घेणे. याला म्हणायचं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे. ठीक आहे. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. न बसणारा शब्द, गटात न बसणारा. सोने, चांदी, रताळे. पहा, सोने तर आणि हे चांदी धातू धातू आहे. आता रताळे आणि फळे आहे, बरोबर आहे. पण रताळे आणि फळे म्हटल्यानंतर एक फळ अनेक फळे, एक रताळे अनेक रताळी, बरोबर. आता इथं काय होतं रे, एक फळ अनेक फळे. तर इथं फळ हे उत्तर मात्र लिंग वचन विभक्तीचा जर विचार केला तर हे उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा. आता गटात न बसणारा हत्ती, गाढव, खेचर, नीलगाय. काय वाटतं तुम्हाला गटात न बसणारा कोणता शब्द असावा? पहा बरं, जरा विचार करा. गटात न बसणारा शब्द, गटात न बसणारा शब्द. हत्ती, तो हत्ती. खेचर, ते खेचर, ती गाय. आणि इथं आहे तो हत्ती, इथं गाढव शब्द. आता गाढवच का? तर गाढव गाढव याचा जर विचार वगैरे केला तर गाढव हे ओझी वाहण्याचं काम करतं, तुम्हाला माहिती आहे, बरोबर. म्हणजे हत्ती बरोबर आहे ते पण, परंतु गाढवाचा विचार करत असताना गाढव म्हटल्यानंतर कळत न कळत आपण तो काय रे, की नीलगाय हत्ती पाळीव प्राण्यांमध्ये पण तो मोडतो. परंतु या भागामध्ये एक हत्ती अनेक हत्ती, एक खेचर अनेक खेचर, एक गाय अनेक गाय, पण एक गाढव अनेक गाढवे. म्हणजे इथं तुमचं बी उत्तर मात्र बरोबर आहे. ठीक आहे. आतुरता. प्रश्नात दिलेल्या शब्दास विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी दिलेल्या पर्यायातून निवडा. आतुरता. आता आतुरता, मला खूप आतुरता, त्याच्याबद्दल खूप आईबद्दल आतुरता आहे. आता आतुरता आहे म्हटल्यानंतर आतुरता पहा काय आहे. आतुरता. आतुरता म्हणजे ओढ. ओढ. आतुरता याचा अर्थ हो ओढ. मग इथं काय होईल रे, उदासीनता. काय आहे इथं? उदासीनता. ही उदासीनता. इथं आनंद
पर्यायातून विरुद्धार्थी. आनंदाच्या विरुद्ध काय आहे रे? दुःख. खुशालीच्या विरुद्ध चिंता. बरोबर. उत्सुक उत्सुक नसलेला नाराज. उत्सुकच्या विरुद्ध काय होईल रे? नाराज. ठीक आहे, इथं उत्तर काय आहे मग? उदासीनता. आतुरता, उदासीनता. आतुरता म्हणजे जिव्हाळा, उदासीनता म्हणजे नाराजी, ओढ, नाराजी. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दांच्या गटात न बसणारा शब्द. गटात न बसणारा शब्द शोधा बरं. काय वाटतं तुम्हाला? गटात कोणता शब्द बसणार नाही असं वाटतंय? सांगा. काय वाटतं रे? पाऊस, ज्वालामुखी, नदी, धरण. काय लॉजिक लावाल तुम्ही? मला तर माहित आहे, पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. गटात न बसणारा पाऊस हे मित्रांनो नैसर्गिक आहे, 100% नैसर्गिक आहे. ज्वालामुखी नैसर्गिक घटना आहे. नदी नैसर्गिक आहे, तुम्ही आम्ही कोणी तयार करत नाही. आणि धरण मात्र मानव निर्मित आहे. कसं आहे रे? मानव निर्मित. मानव निर्मित म्हणजे कसं आहे ते? कृत्रिम. कृत्रिम म्हणजे मानवाने तयार केलेलं. नॅचरल आणि कृत्रिम म्हटलं जातं. लक्षात येतं ना? मग याच्यामध्ये धरण हे जे काही उत्तर आहे, तर हे उत्तर अगदी इथं बरोबर आहे. म्हणजे या पर्यायाचा विचार जर केला तर तुमचं उत्तर आहे डी. उत्तर बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे रे? डी. येतंय लक्षात? डी. पुढे जाऊया. खालील दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्द लेखन असलेला शब्द ओळखा. चुकीचे. आता चुकीचे म्हणजे बरोबर नसलेले. तृप्ता, आकंठ, तृप्तता. बरोबर आहे. आकंठ बरोबर आहे. जन्मदाग्नी बरोबर आहे. आता कातोकात आहे का? कातोकात. कातोकाठ. कातोखाट नाही, तर शब्द आहे काठोकाठ. काठोकाठ याचा अर्थ काय होतो रे? पूर्ण भरलेला. काठोकाठ याचा अर्थ काय होतो? पूर्ण भरलेला असा त्याचा अर्थ होतोय. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी या शब्दांचा जर विचार वगैरे केला तर हा विचार या महत्वाचा वाटतोय. ठीक आहे मित्रांनो, कधीही तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करताना बरोबरची उत्तरं शोधू नका. अगोदर अगोदर चुकीचे जे पर्याय आहेत ना ते डिलीट करत चला. सराव करताना चुकीचे प्रश्न डिलीट करायचं. समजा आता हे 4 प्रश्न दिले, मग 4 प्रश्न आता इथं चुकीचं. चुकीचं म्हणजे कसं की इथं न चुकीचे शब्द लेखन आहे. मग तृत तर बरोबर आहे, हा नाही. आकंठ पण बरोबर आहे, हा नाही. यमदाग्नी हा पण बरोबर वाटते. कातोकात. मग कातोकाठ म्हटल्यानंतर इथं हे उत्तर बरोबर आहे. चुकीचा पर्याय, चुकीचे शब्द लेखन असलेला म्हटले. हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे आणि हा चुकीचा आहे. मग बरोबर कोणता आहे रे? 25 उत्तर. 25 मध्ये हा काठोकाठ, कातोकात शब्द आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? बी. प्रश्न पाहत असताना चूक बरोबर, योग्य अयोग्य, त्याच्यानंतर काय पुढे त्याच्यामध्ये आहे नाही, म्हणजे चूक अचूक, योग्य अयोग्य, आहे नाही. प्रश्न नीट विचारला, नीट वाचा. प्रश्नाचा रोख काय आहे, प्रश्न काय विचारलेला आहे आणि काय विचारलेला आहे याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला त्याची उत्तराची निवड करायची आहे. मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आहे आपला टिक्कर मराठी, यालाही तुम्ही जरूर भेट वगैरे द्या. त्याचबरोबर डाउनलोड करा टिक्कर मराठी हे ॲप. टिक्कर मराठीवर आपली या ठिकाणी परिपूर्ण तयार करण्यासाठी प्रश्नपत्रिकांचं मोठ्या प्रमाणात विश्लेषण वगैरे आहे. तलाठी भरती 2025 साठी फ्री लेक्चरसाठी येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा फ्री कोर्स
त्याचबरोबर PDF, फ्री टेस्ट हे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा वगैरे घ्यावा. टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. तुमचे कोणी मित्र असतील, इतर नातेवाईक असतील त्यांनाही सांगा आणि या संधीचा लाभ घ्या. सरळ सेवा भरती 2025 चे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर टिक्कर मराठी ॲपला जरूर भेट द्या. मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल आहे. आपली सरळ सेवा भरती आहे, पोलीस भरती आहे. इतरही छोट्या-मोठ्या ज्या काही परीक्षा वगैरे होतात त्या सर्वच परीक्षांना टिक्कर मराठी मार्गदर्शन करत असते. आजपर्यंत हजारो लोकांना हक्काची, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची भाकरी टिक्कर मराठीने दिलेली आहे. तुम्हालाही ती संधी आहे. येणारी जी काही तलाठी भरती आहे, या तलाठी भरतीमध्ये अतिशय कमी फीमध्ये एकदम सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल एवढ्या कमी किमतीत आपण हा कोर्स तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर टिक्कर मराठी या ठिकाणी हे जे काही नंबर वगैरे आहे, क्रमांक आहे, या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. चला तर आपण पुन्हा एकदा आज खरोखरच एक स्वातंत्र्याचा दिवस आहे. तो म्हणजे 15 ऑगस्ट. या 15 ऑगस्ट निमित्त तुम्हा सर्वांना गोड हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्यासाठी 2 शेवटच्या ओळी. तर थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच तयातील बोध खरा. मित्रांनो, जीवनाची वाटचाल करत असताना मुश्किले दिल की इरादे आजमाती है. मुश्किले दिल की इरादे आजमाती है. निगाहों से सपनों की पर्दे हटाती है. निगाहों से सपनों की पर्दे हटाती है. चल उठ गिरकर, चल उठ गिरकर फिर मुसाफिर. ठोकरे इंसान को चलना सिखाती है. ठोकरे इंसान को चलना शिकाते है. मित्रांनो, तुम्हाला जर 100 पावलांचा प्रवास करा 1000 पावलांचा प्रवास करायचा असेल, 100 पावलांचा प्रवास करायचा असेल, तर पहिलं पाऊल तुम्हाला हे उचलावंच लागेल. जसजसे तुम्ही पुढे जाल, तसतसा तुम्हाला योग्य मार्ग सापडणार आहे. बाबा आमटे म्हणतात, भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन पूर्ण करा. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. म्हणून तुमचे कोणी मित्र असेल, तुम्ही स्वतः असेल, टिक्कर मराठीचं ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा भरती जॉइन करून हक्काची, मानसन्मानाची, प्रतिष्ठेची भाकरी मिळवा. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक यू.